नमस्कार. आज आपण बोटनेकची एक नवीन डिझाईन बघणार आहोत. खूप सोपी आहे. तर मी हे कटिंग घेतलेलं आहे. तर त्याची मी शोल्डर 7.5 इंच ठेवलेले आहेत आणि 14.5 इंच उंची ठेवलेली आहे. आणि वरील गळा जो अर्धा कट केलेला आहे तो 3.5 इंच इतका ठेवलेला आहे आणि 1 इंचाचा मध्ये गॅप ठेवून त्याच्यानंतर हे 6 इंचाचा खालील गळा ठेवलेला आहे. आणि हे आपल्या आवडीनुसार आपण रुंदी घेऊ शकतो. मी 3.5 इंच इतकी घेतलेली आहे. जेवढी आपल्याला रुंदी हवी असेल तेवढी आपण घेऊ शकतो. तर वरचा भाग मी कट करून आधीच घेतलेला आहे. आता फक्त अस्तरचा हा मधील भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर अस्तर आणि हे मेन फॅब्रिक पैठणी साडीचं आहे. पैठणी साडीसाठी हा बोटनेक ब्लाऊज शिवत आहे मी. तर त्याच्यासाठी हा मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मी आता जॉईन करून घेणार आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सर्व बाजूने पिना लावून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा नेक होणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. तर आता मी पहिल्यांदा खालील बाजूने शिलाई मारून घेऊन पूर्ण चारही बाजूने तुम्हाला शिलाई मारून दाखवते. आता ही चारही बाजूने शिलाई मारून माझी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आता मेन फॅब्रिकचा हा मधला भाग मी कट करून घेणार आहे. हा मेन फॅब्रिकचा मधला भाग आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पूर्णपणे काढून झाल्यानंतर आता याच साईजमध्ये आपल्याला कॅनव्हास पेपरपासून पॅच तयार करून घ्यायचा आहे, ज्याला अस्तर जॉईन केलेलं असतं. मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता त्याच साईजमध्ये. हे पहा, तुम्ही बघू शकता. हा मी असं तयार करून घेतलेला आहे. हा मधला पेपर नाही काढला तरी चालतो, पण मी तो कट करून काढलेला आहे आधीच. आणि हे व्यवस्थित जागेवर ठेवून तीनही बाजूने आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि पिना लावून झाल्यानंतर आपल्याला हा पेपर जॉईन करून घ्यायचा आहे. तर पेपरचं जॉईंट शिलाई मारत असताना मी मागील बाजूने मारत आहे, कारण व्यवस्थित आकार आला पाहिजे यासाठी आणि फिनिशिंग शिलाई देखील व्यवस्थित आली पाहिजे. जर आपण कॅनव्हास पेपरवरून शिलाई मारायला गेलो तर ती थोडी इकडे तिकडे सरकू शकते. त्यासाठी आपल्याला गळ्याचा जो डिझाईन आहे ना, फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मी या बाजूने मारून घेत आहे. तर अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारून नेहमीप्रमाणे उलटवून घ्यायचं आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर सर्व बाजूने असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि गळा डिझाईन उलटवून घ्यायची आहे. पिना काढून घ्यायच्या आणि हे अशा प्रकारे उलटवून शिलाई मारून घ्यायची आपल्याला. व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, पूर्ण बघा. आता आपल्याला याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. याच्यावर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लेस देखील लावू शकता, पण माझ्या कस्टमरला लेस नको होती म्हणून मी अशीच शिलाई ठेवत आहे. त्यानंतर आपल्याला वरील गळ्याचं फिनिशिंग करायचं आहे. त्याच्यासाठी जसे आपण पायपिंगसाठी पट्टी बनवून घेतो तशी सेम पट्टी बनवून घ्यायची आहे आणि ही पट्टी वरच्या बाजूने जोडून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण पायपिंग देखील करू शकतो, पण गळ्याला दाब शिलाई खालच्या बाजूला मारलेली असल्यामुळे वरील देखील फिनिशिंग तसेच त्या पद्धतीचं दिसलं पाहिजे, म्हणून याला दाब टीप मारून आतल्या साईडला गळा परतवून घ्यायचा आहे. वरून ही अशी दाब टीप मारून घ्यायची आहे. अगदी सावकाशपणे सुंदर अशी दाब टीप मारून घ्यायची आहे आणि गळा परतवून घ्यायचा आहे असा, आणि त्याच्यावरती देखील शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची आहे. इतकं झाल्यानंतर आपला हा गळा
फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे, पण त्याला आणखीन सुंदर लुक आपल्याला द्यायचा आहे. हा अशा प्रकारचा गळा पूर्ण तयार झालेला आहे. तर आता मध्ये आपल्याला आपण पॅच देखील लावू शकतो, पण मला फॅब्रिकचंच एक फ्लावर असं बनवून लावायचं आहे. पण त्याआधी मी गळ्याचं खालील बाजूचं फिनिशिंग करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी 4.5 इंचावरती 4 इंचाचे एवढे टक्स मारून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूला हे 4 इंचाचे टक्स मारून घ्यायचे आहेत. त्याचं अंतर मी 4.5 इंच इतकं ठेवलेले आहे. हे अंतर आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीच्या जाडीनुसार ठेवता येतं, साईजनुसार ठेवावं लागतं. आता हे झाल्यानंतर आपल्याला गळ्याची कमरपट्टी लावून घ्यायची आहे. मी कमरपट्टी लावूनच तुम्हाला दाखवते, जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही त्यासाठी. आता मी कमरपट्टी लावूनच तयार केलेली आहे. हे पहा. आता आपल्याला इथं फॅब्रिकचं फ्लावर बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी जो थोडासा काठ उरला होता त्याचे 2.5 बाय 2.5 इंचाचे एवढे छोटे छोटे चौकोन बनवून कट करून घेतले आहेत. ते चौकोन आता आपल्याला असे दुडून त्रिकोण बनवून करायचे आहेत. त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि एकमेकाला असे जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पूर्ण असे त्रिकोण व्यवस्थित पूर्ण बनवून घेतलेले आहेत मी. त्रिकोण बनवून झाल्यानंतर ती शिलाई आपल्याला हातावरची करून घ्यायची आहे. तर मी असे हे 5 बनवून घेतलेले आहेत त्रिकोण, म्हणजे 5 पेटल्स फ्लावर बनवायचं आहे त्यासाठी. आणि आता त्याचे धागे वगैरे कापड एक्स्ट्रा असेल तर ते सगळं व्यवस्थित कापून आपल्याला फिनिशिंगमध्ये तयार करून घ्यायचं आहे. आपण शिलाई काम करत असताना फिनिशिंग खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच फिनिशिंगनुसारच आपल्या ब्लाऊजला सुंदर असं लुक येतो आणि आपली क्लॅरिटी समजते. तर अशा प्रकारे हे मी सुई धाग्याने जॉईन करून घेत आहे. प्रत्येक पाकळी जॉईन करून झाल्यानंतर आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे एक डबल गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे पाकळी अजिबात सुटत नाही आणि दिसायला सुंदर लुक येतं. तर असे पूर्ण 5ही पाकळ्या एकत्र जॉईन करून करून आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे सुंदर असं फ्लावर बनवून तयार होत आहे. या पूर्ण अशा पाकळ्या लावून झाल्यानंतर आपल्याला हेच फ्लावर आता ब्लाऊजच्या बरोबर मध्ये लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे खूप सुंदरसं असं फ्लावर आपल्याकडे तयार झालेलं आहे. आता हे राऊंडमध्ये तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि सर्व पाकळ्या एकत्र जॉईन करून अशा शिलाई मारून घ्यायच्या आहेत हातावरतीच. अशा प्रकारचं आपलं हे फ्लावर तयार झालेलं आहे. आता ह्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला फिनिशिंग लुक देण्यासाठी एक पॅच बटन लावून घ्यायचं आहे. तर मी हे पॅच बटन असं जे ठेवलं आहे ते असं लावून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीनं. तर तेच फ्लावर मी आता इथं बटन स्टिच करून ब्लाऊजला लावून घेत आहे. ते व्यवस्थित पॅचनुसार लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊजचं लुक पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लाऊज आवडला असल्यास, व्हिडिओ माझा आवडला असल्यास माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुन्हा असे नवनवीन व्हिडिओ मी घेत राहील. पुन्हा भेटूया. थँक्यू.